नमस्कार. खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे, अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुका या 2 तारखेला 20 तारखेला झालेला निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर निकालामध्ये करंजुले या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि त्या सगळ्या भागांमध्ये सातत्याने काम करणारे काँग्रेसमधील ही नगरसेवक हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी निवडून आले होते. त्यामुळे आज आपल्याला सर्वांना मला सांगायला आनंद वाटतो की आज सकाळपासून प्रेसमध्ये काही बातम्या सुरू झाल्या. सकाळपासून काही बातम्या सुरू झाल्या आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना त्यामधली काही विषय हे सांगावेत, त्या दृष्टिकोनातून आज बैठकीच्या निमित्ताने ठाण्यामध्ये आलो होतो. तर ठाण्यामध्येच रात्री आपण प्रेस घ्यावी तर थोडंसं ठरवलं. काँग्रेसमधून त्या ठिकाणून निवडून आलेले नगरसेवक हे सर्व, त्यांच्याबरोबर असणारी पूर्ण तिकडची काँग्रेसमधली टीम, महिला आघाडी, आजी माजी जे नगरसेवक आहेत आणि पूर्ण टीम ही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी सर्वांनी प्रवेश केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे कळावं म्हणून त्यांचे नेते प्रदीप पाटीलजी हे समवेत आहेत. त्यांच्याबरोबर असणारे काही सहकारी हे सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांचा भव्य असा प्रवेश हा आम्ही माझ्या सवडीनुसार आज किंवा उद्या, कारण माझे कार्यक्रम पूर्णच्या पूर्ण लागलेले आहेत, त्यामुळे या 1-2 दिवसामध्येच त्यांचा जो प्रवेश आहे, त्यांचा प्रवेश जो आहे तो प्रवेश आम्ही सर्वजण करणार आहोत. हो, सर्वच्या सर्व नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी, सर्वच्या सर्व पदाधिकारी यांनी हे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. खरं तर आपल्याला माहिती आहे की त्या भागांमध्ये एकंदरीत ही सर्व मंडळी जी आहेत ती लोकांनी त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या भागामध्ये त्यांच्या क्षेत्रांमध्ये विकास होणं, ज्या नागरिकांना त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करणं हे अत्यंत गरजेचं आहे अशी त्यांची भावना आहेत. आणि त्यामुळे ही सर्व मंडळी वर्षानुवर्ष राजकीय जीवनामध्ये एकत्र आमच्याबरोबर काम करणारे असे सर्व मंडळी आहेत. त्यामुळे त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधलं जे महायुतीचं सरकार आहे हे सरकार ज्या गतिमान पद्धतीने काम करत आहे, त्यामुळे या सरकारमध्ये आपण सामील झालो तर नक्कीच त्याचा फायदा जो आहे, ज्या लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आहे त्या विश्वास ठेवलेल्या लोकांना आपल्याला न्याय देता येऊ शकतो. म्हणून ही सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये. अंबरनाथमध्ये आता परिस्थिती अशी आहे की आता जे काँग्रेसचे नगरसेवक प्रवेश केले आणि त्याच्यामुळे तुमची आता सत्ता जे नगराध्यक्ष आहेत फक्त वर्चस्व असणार. याच्यामध्ये आता शिवसेनेला शिवसेनेला बरोबर केला कसं असणार? या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याबरोबर आता जे सर्व काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत त्यांनी आमच्याबरोबर सत्तेसाठी बरोबर आलेले नाहीत, तर त्या भागातील असणारे लोक आहेत, तिथले असणारे नागरिक जे आहेत त्या नागरिकांच्या असणाऱ्या जे तिथले असणारी विकास कामं ज्यांची त्यांनी आश्वासनं दिली ते आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आता ते आमच्याबरोबर आलेले आहेत. त्यामुळे या संदर्भामध्ये आता आम्ही की जे त्यांनाही तातडीने या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने त्यांची आमच्याशी बोलणी जशी सुरू झाली होती, त्यामुळे कदाचित त्यांच्या वरिष्ठांकडून काही असे
निर्णय घेतले गेले, परंतु त्या संदर्भात अधिक बोलणं हे काही योग्य नाही. तर राज्यामध्ये काही एमआयएम आपण केली आहे. नाही, त्या संदर्भामध्ये इथले असणारे प्रकाश भाटसाटे जे आहेत, मी आजच त्या संदर्भातलं पत्र जे आहे ते पत्र त्यांना काढलेलं आहे आणि त्यांच्यावरती त्यांनी जे केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं केलेलं आहे, म्हणून आम्ही त्यांच्यावरती कारवाई केली. सर, विलासराव देशमुख संदर्भात आपण वक्तव्य केलं होतं. धन्यवाद. मी आता आपण सर विलासरावांनी आमदारांसाठी पक्षाची हात दिली होती. धन्यवाद. सर त्यांना धन्यवाद. तो विषय हा विषय महत्वाचा आहे. सर, एक प्रश्न. त्यांना बोलू दे. अरे यांना बोलू दे. काँग्रेस नगरसेवक आपण आपल्याकडे येऊ शकतात, पण शिवसेनेसोबत या ठिकाणी सिक्युरिटी का नाही सर? दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्या सत्तेसाठी हे केलेलं नाही, हे पुन्हा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ही सर्व नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले नगरसेवक यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर काम करण्याची, भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलेला आहे. काँग्रेसच्या चिन्हावर कशाला निवडणूक लढवली तेव्हा भाजपच्या चिन्हावर आपण जे म्हणताय याबद्दल त्यांनाच विचारलं पाहिजे, कारण आम्हीही त्यांच्या विरोधात निवडणूक लढलो, परंतु आता ते जिंकून आलेले आहेत. जिंकून आल्यानंतर जर त्यांना असं वाटलं की त्यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर तिथल्या असणाऱ्या जे लोकप्रतिनिधी आहेत, नगराध्यक्ष आहेत, त्यांच्याबरोबर जाण्याचं जर ठरवलं असेल तर आम्ही नक्कीच त्यांचा आदर करणं हे अपेक्षित होतं. हे आपल्याला मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही सगळीजण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकत्र आहोत. त्यामुळे सर्व ठिकाणी हे जेव्हा आम्ही म्हणतो की ज्या ठिकाणी निवडणुका लढतोय त्या ठिकाणी जरी आम्ही विरोधात निवडणुका त्या ठिकाणी लढलो तरी सुद्धा आम्ही असंच म्हणतो की महायुतीचाच महापौर होईल, महायुतीचाच नगराध्यक्ष होईल. त्यामुळे या ठिकाणी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून काय करावं या संदर्भात आता हेही आमच्याबरोबर जोडले गेले आहेत, तेही आहेत आमच्याबरोबर. त्या संदर्भात एकत्रपणे काय निर्णय घेतला पाहिजे तो निर्णय आम्ही घेऊ. सर, मुंबईमध्ये अनेक उलाढाल होत आहे. मनसेकडनं गळती सुरू लागली आणि तुमच्याकडे ते वळत आहे. मोठा पक्षवेश काढण्यात आला. आणखी काय धमाका उडत आहे? ते आज जरा प्रदीप पाटील हे बरोबर आले, त्यांचा आज दिवस आहे, त्यांना बोलू द्या असं मला वाटतं. मी काय रोजच बोलतो. बोला प्रदीपजी बोला. प्रदीपजी, का अन्याय झालेला आहे? नाही बरोबर आहे, जरा नमस्कार. आज आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करून भारतीय जनता पार्टीच्या ज्या नगराध्यक्ष निवडून आल्या होत्या होतकरू आहेत आणि त्यांच्या कामाला पाहून त्यांनी केलेले विचार हे लोकांना पटलेले आहेत. लोकांच्या कलेनुसार आम्ही त्यांना विकास आघाडीला पाठिंबा दिला होता, पण आमच्या प्रदेशाध्यक्षांना हर्षवर्धनजी सकपाळ साहेबांना काहीतरी मिसगाईड केलं गेलं आणि त्यांनी आमच्यावर कुठलंही कारणेदार नोटीस न बजावता, कोणालाही विश्वासात न घेता फक्त निलंबनाची कारवाई केली आणि पक्षातून पदासहित आम्हाला निलंबित केलं. मग जर आम्ही विकासासाठीच आम्ही विचार शहराचा केलेला आहे, पार्टी लेवल हा होता, पण पार्टीने आम्हाला विश्वासात न घेता आमच्यावर कारवाई केली. फक्त आम्ही अंबरनाथ शहराचा विकास झाला पाहिजे, योग्य नगराध्यक्ष निवडून आलेला आहे, जनतेचा कल आहे तो मान्य करायला पाहिजे. जनता पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कमी असले तरी पण नगराध्यक्ष निवडून दिला ही महत्वाची गोष्ट असताना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर चाललेलो आहे आणि जी लोकांची कामं अडचणीची राहिलेली आहेत ती सोडवण्याकरता मग आमच्याकडे पर्याय हा भारतीय जनता पार्टीला आम्ही आमचं समर्थन दिलेलं होतं आणि गट स्थापना केली होती. मग त्यानुसार आम्ही आमचा धर्म पाळलेला आहे आणि आता आम्हाला असं वाटतं का पक्षात कुठे जावं तर आम्ही जिथे गट स्थापन केलेला आम्हाला तिथेच जाणं आहे आणि आम्ही ते भारतीय जनता पार्टीला समर्थन आणि आज आम्ही त्यांच्यामध्ये आमची प्रवेश केलेला आहे आणि आज आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही माननीय आमचे चव्हाण साहेब यांच्याकडे इथे आलेलो आहेत आणि या दृष्टीने आम्ही विकासाकडे जो विकास करतो आम्ही पुन्हा मी म्हणतो का अंबरनाथ शहराचा विकास हा देशाचा राज्याचा विकास ज्या पद्धतीने चाललेला आहे त्यानुसारच आम्ही तिथे कल दिलेला आहे आणि आम्ही वर्षानुवर्ष काँग्रेसमध्ये होतो. ज्या पद्धतीने आमच्यावर अन्याय केला काँग्रेसने त्या पद्धतीला आम्हाला कुठेतरी उत्तर द्यायचं होतं आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी प्रवेश केलेला आहे आणि आम्हाला त्यांचा जो विजन आहे
तो आम्हाला पटलेला आहे आणि विकासाचं विजन हे त्यांचं खूप छान आहे आणि मॉडेलही छान आहे आणि आम्ही त्याकरता या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. हर्षवर्धन पाटलांनी पैशाची मागणी केली होती का असं बघा आता तो विषय आम्ही बघा तो विषय आता राहिला नाही. आम्ही प्रवेश घेतलेला आहे. आता कोणाबद्दल बोलणे योग्य नाहीये. सगळ्यांना